Matthew 5th chapter, मत्तय 5वा अध्याय. and you know those very blessed verses. तुम्हाला ती धन्य वचनं ठाऊक आहेत. Blessed are the poor in spirit, third verse, तिसरं वचन, जे आत्म्याने दीन ते for धन्य, theirs is the kingdom of heaven. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. See, these are blessings. God wants to give you and me His blessing. पहा, हे आशीर्वाद आहे. देवाला तुम्हाला आणि मला त्याचे आशीर्वाद द्यायचे आहे. You know what I want? मला काय हवं आहे तुम्हाला माहित आहे का? I never ask God for any material thing. मी देवाकडे कुठल्याही ऐहिक गोष्टींची मागणी करत नाही. And you all know that in my television broadcast, we never ask for money. तुम्हाला ठाऊक आहे की आमच्या टीव्हीच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही कधी पैशांची मागणी करत नाही. Because कारण God knows what we need. आपल्याला कशाची गरज आहे देवाला ठाऊक आहे. Does any child get up in the morning and ask the mother, "Oh, mother, you forgot to make the idlis today, or my breakfast today"? कुठलंही मूल सकाळी उठून आपल्या आईला असं विचारतं का की आई, आज तू माझ्याकरता नाश्ता करण्यास विसरली आहेस? No. नाही. Oh, the child sits and says, "I'm hungry, I want my breakfast." ते मूल म्हणतं, मला भूक लागली आहे, मला नाश्ता हवा आहे. And it expects a pile of food. आणि तो भरपूर नाश्त्याची मागणी करतो. Now your heavenly Father knoweth what you have need of, said Jesus. येशू म्हणतो, तुमच्या स्वर्गातील पित्याला ठाऊक आहे की तुम्हाला कशाची गरज आहे. One deputy collector told me एक डेप्युटी कलेक्टर मला म्हणाले that some of his friends advised him, की त्यांच्या काही मित्रांनी त्यांना असा सल्ला दिला, "See, you have got daughters, you have got to get them married. तुला मुली आहेत, तुला त्यांची लग्न करायची आहेत. See, and unless you take some bribe, आणि कुठलीही लाच घेतल्या वाचून well, how you're going to retire shortly?" तो आता लवकरच सेवानिवृत्त होणार आहेस. And this man said, आणि हा मनुष्य म्हणाला, "I never used to take bribes, मी कधीही लाच घेत नसे, but I began to take bribes. पण मी लाच घेऊ लागलो. And the vigilance caught me, मग दक्ष अधिकाऱ्यांनी मला पकडलं. and I was removed from my job." नंतर मला माझ्या कामावरून काढून टाकण्यात आलं. So, म्हणून we think that we are the provider. आपल्याला वाटतं की आपणच पुरवठा करणारे आहोत. No. नाही. Here, येथे we are told that when we have a humble spirit, आपल्याला सांगण्यात आलं आहे की जेव्हा आपल्याकडे नम्र आत्मा असतो, then मग the kingdom of heaven is ours. स्वर्गाचं राज्य आपलं होऊन जातं. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, we live in a very cheap world. आपण Cheap world. आपण एका शूद्र जगामध्ये राहत आहोत. खूप शूद्र जगामध्ये. Today it is there, tomorrow it vanishes. ते आज आहे पण उद्या नाहीसं होणार आहे. I have seen great मी empires खूप मोठी साम्राज्य passing away. निघून जाताना पाहिली आहेत. In my short life, माझ्या थोडक्या जीवनामध्ये मी मोठी साम्राज्य नाहीसी होताना पाहिली आहेत. you see, there came the British Empire before British Empire folded up. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश साम्राज्य होतं आणि ब्रिटिश साम्राज्य येण्याच्या अगोदर The German ruler Hitler, he began to just roll over nations. जर्मनीचा हुकुमशहा हिटलर होता आणि तो राष्ट्रांना उलथून टाकू लागला. Killing millions of people, करोडो लोकांचा वध तो करत असे. hating God, hating Jesus. देवाचा द्वेष तो करत असे, येशूचा द्वेष तो करत असे. He passed away. मग तो मरून गेला. Then the British Empire passed away. मग ब्रिटिश साम्राज्य संपुष्टात आलं. Then the French Empire folded up. मग फ्रान्सचं साम्राज्य देखील संपुष्टात आलं. And then we see how American power is now declining. आणि आज अमेरिकेची सत्ता देखील घसरत चालली आहे.
So we want power. You know, someone defined politics this way. आपल्याला सत्ता हवी असते. कोणीतरी राजकारणाचा अर्थ असं सांगितला, Politics राजकारण is power. It's for power. राजकारण म्हणजे सत्ता, सामर्थ्य. I must make money. मी त्याद्वारे पैसे कमवले पाहिजेत. So, म्हणून whereas in the past, भूतकाळामध्ये people said, I'm a public servant, I must serve the people. लोक म्हणायचे मी लोकांचा सेवक आहे, लोकांची सेवा मी केली पाहिजे. So, म्हणून there were noble politicians काही थोर राजकारणी होऊन गेले, who brought about some very necessary reform. त्यांनी खूप काही गरजेच्या सुधारणा घडवल्या. But then followed our bachchas, as I call them. मग नंतर हे आपले लहान सहान राजकारणी लोक आले, त्यांना मी लहान म्हणतो, Just to rob and loot the public. फक्त लोकांची लूट लुटण्याकरता ते आले. It's very sad. खूप दुःखाची गोष्ट. And one begins to wonder, आणि मग लोकांना आश्चर्य वाटू लागतं, what are they going to do on the judgment day? न्यायाच्या दिवशी ते काय करणार आहेत, Where are they going to hide? ते कोठे लपणार आहेत. Hellfire is waiting for them. नरक त्यांची वाट पाहत आहे. You rob, तुम्ही लुटता, you steal, तुम्ही चोरी करता, you take the money which belongs to the people. लोकांचे पैसे तुम्ही घेता. My friend, माझ्या मित्रांनो, can you escape judgment? तुम्ही न्यायापासून सुटू शकता का? Can you escape a righteous God? तुम्ही नीतिमान देवाला टाळू शकता का? No. नाही. Here the Bible says, येथे बायबल सांगतं, blessed are they who hunger and thirst for righteousness. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य. Matthew 5:6. मत्तई 5:6. See, God wants to give us this blessedness. देवाला आपल्याला ही धन्यता द्यायची आहे. What is this blessedness? ही धन्यता काय आहे? Hunger for righteousness. नीतिमत्ते करता असलेली भूक. I don't see it. मला ती दिसत नाही. You know, I preach in many nations. अनेक राष्ट्रामध्ये मी उपदेश करतो. I see people hungry for money. लोक पैशांकरता भुकेले आहेत हे मी पाहतो. You know, I pass through some of our cities. आणि मी अनेक शहरांमधून जातो. And you know, Madras used to be a sleepy old city. आणि मद्रास एक झोपाळू जुनं शहर असायचं. After 8, 9, nothing would be going on. And the streets would be silent. रात्री 8-9 नंतर काहीच चालू नसायचं. रस्ते एकदम शांत असायचे. You will be surprised. तुम्हाला आश्चर्य वाटलं असतं. At 10 o'clock, आजकाल रात्री 10 वाजता you will hardly able to move through the traffic. तुम्हाला त्या रहदारीमधून पुढे देखील जाता येणार नाही. Yes, होय, but पण we are hungry for all kinds of things. आपण सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी भुकेले असतो. But have you ever said, what is this? I'm not hungry for righteousness. पण तुम्ही असं कधी म्हणाला आहात का की मी नीतिमत्तेकरता भुकेला नाही? And Jesus says, blessed, blessed, blessed. आणि येशू म्हणाला धन्य धन्य धन्य. You will be blessed. तुम्ही धन्य होऊन जाल. You will be filled. तुम्ही भरून जाल. Why am I not more righteous? मी अधिक नीतिमान का नाही? Why do lies come out of my mouth? माझ्या मुखातून लबाडी का बाहेर पडते? Well, if you give me a computer, I sit down and watch the dirtiest sites. तुम्ही मला कॉम्प्युटर द्या, मी बसून घाणेरडी चित्र पाहत बसेल. If there's a browsing center, I pay money there to write all kinds of silly, wicked letters to 13-year-old girls. ब्राउझिंग सेंटरला जाऊन तेथे पैसे देऊन 13 वर्षाच्या मुलीला वाईट घाणेरडी पत्र मी लिहित बसेन. Teachers are these days running away
with 12-year-old girls. आजकाल शिक्षक लोक 12 वर्षाच्या मुली बरोबर पळून जात आहेत. Anything we give, तुम्ही काहीही द्या, it's made into a sewer. त्याच्यामधून घाणच बाहेर पडते. That is the miracle that comes out of our wicked heart. आपल्या वाईट अंतःकरणामधून हा चमत्कार बाहेर पडतो. Anything. काहीही असे ना. You know, one father-in-law told me, एका सासऱ्यांनी मला सांगितलं, when a lecturer in a Christian college married my daughter, एका ख्रिस्ती कॉलेजमधील लेक्चररनी माझ्या मुलीशी लग्न केलं. he thought, oh, my father-in-law will have a lot of money. त्याने विचार केला की माझ्या सासऱ्यांकडे भरपूर पैसे असतील. And when he saw that I did not have that kind of money, पण जेव्हा त्याने पाहिलं की माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, oh, he got very angry. तो खूप चिडला And he would send my daughter, आणि तो माझ्या मुलीला परत पाठवून द्यायचा. and then for all the confinement expenses, I had to pay. आणि सर्व बाळांपणाचे पैसे मला द्यावे लागायचे. He wanted my money. त्याला माझा पैसा हवा होता. Look at the heart of man. माणसाच्या अंतःकरणाकडे पहा. You give him education, make him a professor. त्याला शिक्षण द्या, प्रोफेसर बनवा. You can baptize him, say he's a good Christian, तो एक चांगला ख्रिस्ती आहे असं म्हणून त्याला बाप्तिस्मा द्या. and say, oh, he can teach in this good Christian college. आणि म्हणता की तो या चांगल्या ख्रिस्ती कॉलेजमध्ये शिकू शकतो. What is he? पण तो कोण आहे? A money grabbing thief. एक पैसे हिरावून घेणारा चोर. That's all. तेवढंच तो आहे. That's the heart of man. माणसाचं अंतःकरण असं असतं. Out of the heart अंतःकरणामधून proceed evil thoughts. वाईट विचार बाहेर पडतात. Out of the heart अंतःकरणामधून proceeds adultery. व्यभिचार बाहेर पडतो. Out of the heart अंतःकरणामधून proceeds covetousness. लोभ बाहेर पडतो. Yes, होय, out of the heart. अंतःकरणामधून. So we need a new heart. म्हणून आपल्याला नवीन अंतःकरणाची गरज आहे. And God gives us this blessed hunger for righteousness. आणि देव आपल्याला ही नीतिमत्तेची धन्य भूक देतो. Christian church. ख्रिस्ती मंडळी, You call this Christian church? तुम्ही हिला ख्रिस्ती मंडळी म्हणता का? You mean the walls म्हणजे या भिंती or the microphone, the organ? किंवा हा माईक, ऑर्गन? What is the Christian church? ख्रिस्ती मंडळी म्हणजे काय? A people who are hungry for righteousness. असे लोक की जे नीतिमत्ते करता भुकेले आहेत. A people from whom comes a flood of righteousness. असे लोक की ज्यांच्यामधून नीतिमत्तेच्या नद्या बाहेर पडतात. You know, I am finding it very hard to maintain some of the basic standards which I have kept from my childhood, from my conversion. आणि मी लहानपणापासून माझ्या परिवर्तनापासून जी मूलभूत मूल्य अवलंबिले आहेत ती पाहणं मला खूप अवघड जातं. Even to find preachers who will hold that standards is very difficult. तो दर्जा जपणारे उपदेशक सापडणं हे खूप अवघड आहे. Because कारण the people also are telling them, never mind, we can do like this also. लोक त्यांना सांगतात काही हरकत नाही, This is not so bad. आम्ही हे करू, हे काही एवढं वाईट नाही. The people today who want to be in the church, ज्या लोकांना आज मंडळीमध्ये राहायचं असतं, they want the church to be a flood of sewage. त्यांना वाटतं मंडळी म्हणजे गटार होऊन जावं, गटारीचं एक प्रवाह होऊन जावं. And that's what it is becoming. आणि तेच आज होत आहे. I don't know the local condition, स्थानिक परिस्थिती काय आहे मला माहित नाही.
As I told you, I preached in Kotagiri many years ago. मी तुम्हाला सांगितलं कोटगिरीमध्ये मी खूप वर्षांपूर्वी संदेश दिला. I preached together with my father माझ्या वडिलांबरोबर मी इथे संदेश दिला over 50 years ago 50 वर्षांमागे in this little town. या छोट्या शहरामध्ये. But do I see a flood of righteousness? पण मी येथे नीतिमत्तेची नदी पाहतो का? No. नाही. I see big crosses, मी मोठमोठे क्रॉस पाहतो, big buildings. मोठ्या इमारती पाहतो. What's the good of these buildings? या मोठ्या इमारतींचा काय उपयोग? Flood of sewage or flood of righteousness? गटारीचा प्रवाह की नीतिमत्तेचा प्रवाह? What should come out of this church? या मंडळीमधून काय बाहेर यायला हवं? Missionaries? मिशनरी? People, wherever they go, bribing stops. जेथे कोठे ते जातील तिथे लाच घेणं बंद होईल. People return stolen things. लोक चोरलेल्या वस्तू परत करतील. Drunken husbands are converted. दारुड्या पतींचं परिवर्तन होईल. No more beaten wife. पत्नीला मारझोड होणार नाही. No more girls and boys that run away. इथून पुढे मुलं आणि मुली पळून जाणार नाहीत. No more work for the magistrate and the police. न्यायाधीशांकरता आणि पोलिसांकरता काम करण्यासाठी कुठलंच काम आता उरणार नाही. No. नाही. No such hunger. अशा प्रकारची भूक दिसत नाही. And it is called Christianity. आणि मग त्याला ख्रिस्तीत्व असं म्हणतात. See, you'll all go to heaven. पहा, आम्ही सगळे स्वर्गात जाणार आहोत. So you are deceived. मग तुमची फसवणूक होते. And the big deceiver is the preacher. आणि मोठा फसवणूक करणारा म्हणजे उपदेशक. So you like me to be a big deceiver? मी एक मोठा फसवणारा व्हावं हे तुम्हाला आवडेल का? My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, those who don't have a hunger for righteousness, ज्यांच्यामध्ये नीतिमत्तेची भूक नसते, don't you ever call yourself a Christian. तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेऊ नका. Call yourself by any other name. स्वतःला इतर कुठल्याही नावाने संबोधा. Say, you can even say you're a prophet तुम्ही असंही म्हणाल की तुम्ही एक संदेष्टा आहात with 18 wives. की ज्याला 18 बायका आहेत. I want to ask you, why does a prophet need 18 wives? मला विचारायचं आहे, संदेष्टाला 18 बायकांची काय गरज आहे? And the whole world is afraid. आणि संपूर्ण जग भयग्रस्त आहे. Terror everywhere. सगळीकडे दहशत आहे. Who began all this? या सगळ्याची सुरुवात कोणी केली? No purity? शुद्धता नाही. Listen, ऐका, a prophet does not need 18-19 wives. संदेशाला 18-19 बायकांची गरज कधीच नसते. His hunger is for righteousness. त्याची भूक नीतिमत्तेसाठी असते. His hunger is for truth. त्याची भूक सत्यासाठी असते. It is not for erotic pleasure. त्याची भूक कामुक सुखासाठी नसते. We have nothing but false religion. आपल्याकडे दुसरं तिसरं काही नाही पण खोटा धर्म आहे. No hunger for righteousness. नीतिमत्तेसाठी भूक नाही. What did Jesus say? येशू काय म्हणाला? He that believeth on me, जो माझ्यावर विश्वास ठेवतो out of him त्याच्यामधून will flow rivers of living water. जिवंत पाण्याचे झरे बाहेर पडतील. So people will not be left thirsty for righteousness anywhere. जेणेकरून कोठेही लोक नीतिमत्तेकरता भुकेले असलेले आढळणार नाहीत. Really, खरोखर I should take off these clothes and put on sackcloth, मी हे कपडे काढून गोंताट नेसला पाहिजे. because कारण I don't see rivers of living water. जिवंत पाण्याचे झरे मला दिसत नाहीत. I can of course say
मी असं अर्थातच म्हणू शकतो, that I have preached for many years. मी अनेक वर्ष उपदेश दिला, But पण if there is not one office in Kotagiri where bribes are not taken, जर कोटागिरीमध्ये असं एक देखील ऑफिस नसेल की जेथे लाच घेतली जात नाही, if there is no collectorate in this state where bribe taking is unknown, जिल्हाधिकाऱ्यांचं एक देखील असं ऑफिस येथे नसेल की जेथे लाच घेतली जात नाही, then what am I doing? मग मी काय करत आहे? I am not even producing people with a hunger for righteousness. नीतिमत्तेकरता भूक असलेले लोक मी निर्माण करत नाही, I am only producing hypocrites. मी केवळ ढोंगी लोक निर्माण करत आहे. How sad. किती दुःखाची गोष्ट. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, this is not a time for self-congratulation. स्वतःला शाबासकी देण्याची ही वेळ नाही. Some of you have heard the word of God for many years. तुम्हापैकी अनेक जण अनेक वर्षापासून देवाचं वचन ऐकत आहेत. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, are you a publisher of the great works of God? तुम्ही देवाच्या महान कार्याचा प्रसार करणारे आहात का? Oh, I was a flood of sewage. अहो, मी गटारीचा प्रवाह होतो, Now God has made me a flood of पण righteousness. आता देवाने मला नीतिमत्तेचा प्रवाह बनवला आहे. God gave my father a great promise. देवाने माझ्या वडिलांना एक महान अभिवचन दिलं. What did he say? तो काय म्हणाला? God said to my father, देव माझ्या वडिलांना म्हणाला, I will pour waters upon him who is thirsty, मी तृषित भूमीवर पाणी ओतीन and floods upon the dry ground. आणि वृक्ष भूमीवर जलधारा ओतीन. What a promise. काय अभिवचन आहे? Floods in the desert. वाळवंटामध्ये नद्या. Today, आज our officers, our offices are deserts of unrighteousness. आपले ऑफिस, आपले अधिकारी अनितिमत्तेचे वाळवंट होऊन बसले आहेत. Our families आपले कुटुंब are deserts of unrighteousness. अनितिमत्तेची वाळवंट आहेत. God says, देव म्हणतो, I will send floods. मी पूर पाठवीन. I will fill the thirsty जो ताणेला आहे त्याला मी भरून टाकीन, with righteousness. नीतिमत्तेने भरून टाकीन. Don't you want this righteousness? तुम्हाला ही नीतिमत्ता नकोय का? Let us pray. प्रार्थना करूया.